मनमाड परिसरात पावसाने डोळे वटारले। टोमॅटो पीक धोक्यात, रोपे करपू लागली। रोपे वाचविण्यासाठी हाताने पाणी देण्याचा शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न। मनमाडसह परिसरात पावसाने डोळे वटारल्याने बळीराजा हवालदिल झालाय। सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर मात्र 3 आठवडे उलटले गेले तरी पावसाचा एक थेंबही न पडल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत। पावसाळा लांबल्याने त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम आता भाजीपाला पिकांवर जाणवू लागला आहे। मनमाडसह चांदवडच्या पूर्व भागात शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर आणि आहे त्या विहिरींच्या पाण्यावर मल्चिंग पेपर मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली। मात्र वाढत्या उष्णतेमुळे पेपर गरम होऊन त्याखालील रोपे करपू लागल्याने आता शेतकरी रोपे वाचविण्यासाठी हाताने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। विहिरींनीही तड गाठल्याने शेतकरी हवालदिल होऊन आकाशाकडे डोळे लावून बसलाय। पाऊस असाच लांबला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। होती टमाट्याची पावसाच्या भरोश्यावरती, पण पाणी पण एक परस पाणी होतं, आता ते पण संपत आलंय। पाऊस पण येत नाहीये आणि झाडं पण वाळून चालले। आता अशी वेळ आली की हाताने पाणी द्यायची वेळ आली आणि जवळपास मी बिघाभर टमाटे लावले होते आणि जवळपास 40,000 रुपये खर्च झालेला आहे। आणि आज उपटण्याची परिस्थिती, पाऊस जर आला नाही तर उपटावंच लागेल टमाटे। एवढं आणलं ते रोप? हे मी जवळजवळ 1.5 रुपये गाडीने आणलं होतं। साधारण किती रोप आहे? हे 4,000 रुपये आहे आणि 4,000 म्हणजे 6,000चं रोपच आहे। आज ती उपटण्याची वेळ आली। 6,000।